चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्ष महोदय, हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता 5/7/2023 ला या ठिकाणी मिळाली होती। अंदाजपत्रकीय किंमत जवळपास 98.63 एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक 15/9/2024 आणि काम पूर्ण या ठिकाणी 15/12/2024 जवळपास 127 मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्षमध्ये 82.92 झालेला आहे। सन्माननीय सुधीर भाऊंनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरने हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे होतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला। आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय, नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो, याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करू, उर्वरित बांधकाम सुद्धा याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे। नैसर्गिक नाला आहे अध्यक्ष महाराज, मला आज खरं या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे, नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी, सजेशन फॉर ऍक्शन काय ऍक्शन ओनली ऍक्शन नो रिॲक्शन असं असलं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे। ती आम्ही न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय, हे जीआरसी लावलं, दादा कोणतेचं उत्तर आहे काय, हे जीआरसी उत्तर देऊ नका, नैसर्गिक राहील। मंत्री महोदय, हे आता सुधीरभाऊंनी आपल्याला माहिती दिली आहे, त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करा। ठीक आहे अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तपासलं। मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळेल। हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती त्या बाजूला बांधायला पाहिजे की अपोजिट साईडला बांधायला पाहिजे, जरा फोटो पाठवा, माहिती घ्या आणि मग उत्तर द्या। अधिकाऱ्यांना ही संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची 2 घरं आहेत फक्त, जरा माहिती घ्या। हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा रूप होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असतील तर कोणाचा विरोध होतो, मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी संरक्षणासाठी त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला देव टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली, त्याला प्रचंड विरोध होता आणि म्हणून हे बांधणारे कोणी उत्तर देत आहे, हे बांधणारे डिझाईन करणारे जागा पिरसत करत होते, किती बांधली अचानक, नाला खूप मोठा आहे, शहर मोठा आहे आणि बांधली एवढीची त्या जागेपुरती, जेवढी एका गटाची जागा आहे तेवढीच वाल बसवणार असे समज, तेवढाच प्रोटेक्ट काही बोलताना सुधीरभाऊंना मर्यादा। त्यामुळे माझा एवढं म्हणत आहे की या संदर्भात अध्यक्ष महोदय, या संदर्भात हे बांधकाम चुकीचं झालेलं आहे, पूर्णतः चुकीचं झालेलं आहे। एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे। म्हणून आमचा प्रश्न असा आहे
की तो नाला तर अरुंद झाला त्याच्या बांधकामामुळे घर टाकून तो नाला बनलाय. नाल्याची जागा त्यामध्ये घेतली आहे. म्हणून सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला की नाल्याची जेवढी वीट आहे तेवढी शिल्लक राहील का, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट व्यक्तीच्या जागेचं प्रोटेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून हे बांधकाम करणाऱ्या जे दोषी आहेत, चुकीचं बांधकाम, चुकीची साईट आणि फुकटचा खर्च करणाऱ्यावर कारवाई करणार आहात का, हा खरा प्रश्न. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.